भेटविल जो प्रभूच्या संगे पूर्ण सद्गुरु तोची खरा देईल सुख शांती जीवनी पूर्ण सद्गुरु तोची खरा घरात जो घर आपले दावी पूर्ण सद्गुरु तोची खरा आत्म्याला जो पती भेटवी पूर्ण सद्गुरु तोची खरा हीच फोन सद्गुरुची आहे शरणागती करी भवपार ब्रह्मदातवी सद्गुरु तोची ब्रह्मज्ञानी म्हणे अवतार की ज्या परमात्म्याने मला जन्माला घातलं, ज्या परमात्म्याने सारी ही सृष्टी निर्माण केली, मला श्वास देतोय, मला चालवतोय, नवे नवे माझं दुःख हरण करतोय, किंबहुना या मनुष्य जन्मामध्ये मी आलेलो आहे, या मनुष्य जन्माचं सार्थक ज्याच्या दर्शनाने होणार आहे, किंबहुना त्याची प्राप्ती करण्यासाठीच अनमोल असा मनुष्य जन्म तो आम्हाला लाभलेला आहे. म्हणून एक सुभाषित सांगते, पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या येतती सर्व पुनर्मय न शरीर पुन्नम पुन्नम. माय बापू, अरे पैसा नसला तर पैसा कमवू बरं का. पुनर्वित्त पैसा नाही कमवू आपण. पुनर्वित्त पुनर्मित्र, अरे एखादा मित्र संतजनानो तुटला, मित्र गेला, दुसरा मित्र जोड. माय बापू, दुसरा मित्र जोड. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या. एखादी हातावरती तुरी देऊन पळून गेली तर म्हणजे दुसरी करता येईल, पण आता प्रश्न एकच मिळाला. बस प्रयागराजला गेलतो, भोसलेजी प्रयागराजला, सोराव, प्रयागराज, प्रतापगड. अरे तिथे गेल्यानंतर 4 दिवस कार्यक्रम होते. ज्या ज्या घरी चरण लावायचा होत्या, नाही तर संत यांना आशीर्वादाला येऊ द्या. त्यांनी काय म्हणायचं माहिती का, महाराज आशीर्वाद द्या, मुलाचं लग्न होऊ द्या. मी म्हणलं माझ्या आपल्या महाराष्ट्रामध्येच उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा आशीर्वाद सांगायचं भाऊ संत जनानो. पुनर्वित्त पुनर्मित्र पुनर्भार्या येतती सर्व पुनर्, हे सर्व मिळालं. न शरीर पुन्नम पुन्नम, हे शरीर माय बापू नाही मिळणार. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी हो ही मनुष्य जन्माची. आणि या मनुष्य जन्मामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना ज्या परमात्म्याला मी वचन दिलं, संत जनानो, आईच्या गर्भामध्ये यातना काय साधू संतांनी केलेले आहे तो काय सांगू. त्या गर्भीच्या यातना ना संत जनानो तिथं फॅन होता, एअर कंडिशन काय नव्हतं, ना पंखा होता. त्या जी यातना आहे संत जनानो, त्या यातनातून मला बाहेर काढ. ज्या परमात्म्याला जे वचन दिलं, गर्भवासी वचन तू हे दिलीस या देवाला, नरकातून सोडव मजला नाही विसरणार तुला. देवा मी तुला वचन देतो रे. आईच्या गर्भामधले काय यातना आहेत,
याच्यातून तुम्हाला बाहेर काढा. अरे ज्या देवाला, ज्या परमात्म्याला, ज्या अल्लाला, ज्या खुदाला मी वचन दिलं होतं, संत यानं तो परमात्मा कोणता, की त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी मला असा अनमोल मनुष्य जन्म लाभलेला आहे. भक्तिविने जीने जळू लाजरवाने, संसार भोगणे दुःखमुळे 20 लक्षोनी वृक्षा माझे घ्याव्या, जलचर भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्षोनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्षोनी पक्षामध्ये, पशुच्या घरी 30 लक्षोनी, मानव भेतरी 4 लक्ष, एक एक योनी कोट कोट फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा, नामा म्हणे तेव्हा 84 लाख योनी फिरून, एका योनीमध्ये कोट कोट वेळा फिरून अनमोल असा मनुष्य जन्म माय बाप तुम्हाला मिळालेला आहे. याच साठी की ज्यांनी मला जन्माला घातलेलं आहे. कुणी घातलं जन्माला? आई बापानी. निमित्त आहेत, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. आई बाप निमित्त आहेत, पण ज्यांनी मला जन्माला घातलं ना, तुकाराम महाराज प्रमाण देतात. झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हते, दोघे जण आई होती ताने, तेव्हा कोटे होता हा प्राणी. बाप होता बाळ तेव्हा कोटे कंटीला काळ, 9 महिने मातीच्या पोटी, कुणी पुरवली रोटी, कुणी दिले हात पाय, कुणा भजशी माये बाप. ज्याने निर्मिली काया तया नाटवशी कदा, तुका म्हणे सावध होया सतगुरुस शरण जा. अरे आईच माझी लहान होती त्यावेळेला मी कुठं होतो. माझे वडील लहान होते, मी कुठं होतो. ज्यांनी मला, कबीरजी एक ठिकाणी म्हणतात, नथनी दी इस यार ने शिमरन बारंबार, नाक दिया जी शीर ने उसे भूल गई नार. कुणी नाक दिलं? नाक कुणी दिलं? प्रेमाने बोला. अरे ज्याने नाक दिलं, इंद्रिय दिले, त्याला का आठवत नाही? कुणाला? म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, का रे नाटवशी कृपाळू देवाशी, पोचतो जगाशी एकलाची. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, फुटती तर उष्ण काळमाशी, जीवन तयाशी कोण घाली. काय तुझी त्याने केली नाही चिंता, राहे त्यानंतर आठवणी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंबर, निरंतर त्याचे ध्यान करी. कुणाला आठवाय सांगितलं? कुणाला आठवाय सांगितलं? अरे कारे नाटवची कृपाळू देवाशी, पोचतो जगाशी एकलाची. कुणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. आईच्या गर्भातून बाहेर आलो, पप्याला बिस्किट खाणार नाही माहित होतं. दात नाही. दूध निर्माण केलं, कुणी केलं? शरीर दिलं, शरीर दिलं, सर्व काही दिलं. दिले इंद्रिय, हात पाय, घोरा कोमटा दिलं. कुणी दिलं? अरे दिलं ना. ज्याने दिलंय ना त्याला कधी ओळखणार? त्याला कधी ओळखणार? आणि संत यानानो त्याला ओळखणं, तो जीवनामध्ये धन्य आहे. ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याच्या घरी रिद्धी सिद्धी सहित. रिद्धी सिद्धी सहित मोक्ष. रिद्धी सिद्धी कशाला माहितीये का? बोलल तेच होत. अरे बोलल तेच होत. कधी? ज्या वेळेला ज्यांनी मला जन्माला घातलेले संत जनानो, त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त. रिद्धी सिद्धी मोक्ष. परत जन्माला नाही संत जनानो करून टाकतात. ध्यान मूलम गुरु मूर्ती, पूजा मूलम गुरु पदम, मंत्र मूलम गुरु वाक्य, मोक्ष मूलम गुरु कृपा. या संत जनानो, ज्यांनी मला हा उत्तम नरदेह दिला, कशासाठी? भजनासाठी का भोजनासाठी? दिला नरदेह दिला भजनासाठी का भोजनासाठी? भोजन जरूरत आहे, पण भजन भी महत्वाचं आहे ना. भजन भी महत्वाचं आहे. भोजन तर आहेच, भोजन तर आहे, पण भजन बी. ज्याचं भजन मी करतोय, ज्याला मला आठवायचंय, संत जनानो आठवायचंय. मग आता मी साधा प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही ज्या घरून आला, भले ते बंगला असेल, पत्र्याचं असेल, कवलावर असेल, कुठून आला, सिमेंटचं असेल, विठ्याचं असेल, ते घर तुम्हाला आता आठवतंय का नाही?
प्रेमाने बोला. आठवतंय का नाही? नाही आठवतोय. पण ना आठवत मग कोणाच्या घरी जायचं? हा, आठवतंय ना घर? तुम्ही ज्या घरातून आला आठवतंय ना? आता एकदम सर्वांनी माझं घर आठवा. चला, आठवलं? कोणाला आठवलं? कोणाला आठवलं? हा, कोणालाच नाही. किंबहुना तुम्ही एखादा म्हटलं संत जनानो, हा, हो महाराज तुम्ही म्हणताय आमचं घर म्हणजे माझं घर आठवा. तुमच्यातलं एखादा जर म्हटला तुमचं घर मला आठवतंय का? आठवत नाही. काय केलं नाही? पाहिलं नाही. पाहिल्या विना मन न माने, मानल्या विना प्रेम नसे. प्रेमाविन भक्ती न होई, भक्तीविन नाव तरत नसे. मी ज्या वेळेला एखादी गोष्ट पाहतो, आज प्रथम संत जनानो या लाठवडे गावामध्ये मी आलोय. हे गाव मी प्रथम पाहिलं. प्रथम संत जनानो महर्षी वाल्मिकीचं मंदिर संत जनानो पाहिलं. त्यावेळेला संत जनानो मी आठवू शकतो. एखादा जर कोण म्हटला ना मला की संत जनानो चौगुले आप्पा म्हणले की तुम्ही लाठवडे आठवताय, तर संत जनानो म्हणणार महाराज अहो त्या मंदिराच्या समोरच गेलतो. विशाल असा कार्यक्रम संत जनानो महात्म्यानी शेवादल सर्व महात्मा या ठिकाणी. मला ते मंदिर आठवतंय. कधी आठवलं? बघितलं. मग जन्मल्यापासून तुम्ही आणि ज्याचं नाव घेतोय, जन्मल्यापासून घेतोय. राम नाम जप करीत होतो राम दाविला. अरे माझ्या सद्गुरूनं तो राम दाखवला. रामनवमी आली आता. रामनवमी आली. राम नाम जप करीत होतो. नाहीतर काय? तुकाराम महाराजांचा अभंग आहे. राम राम अवघेची म्हणते कोणी ना जाणे. आत्मा राम राम हा त्रिकालीचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्मा राम. अरे रामाशी राम ठावा तर शरण का जाता वशिष्ठाशी. तुका म्हणे राम तुझं पाशी विचारून घे गुरुमुखे. बोट कुठे गेलं? कुठे? सद्गुरु कुठंच. गुरु कुठं, सद्गुरु कुठं? गुरु आणि सद्गुरु मध्ये फरक आहे बरं का. गुरु म्हणजे मावशी, सद्गुरु म्हणजे आई. हा फरक लक्षात घ्या. गुरु भौतिक जीवन जरूर आहे. सूचक गुरु, वाचक गुरु, बोधक गुरु, निषेध गुरु, वेद गुरु, कारण गुरु, परम गुरु. गुरुचे प्रकार सांगितले. सूचक गुरु, वाचक गुरु, बोधक गुरु, निषेध गुरु, वेद गुरु, कारण गुरु, परम गुरु आहे ते. पण संत जनानो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तंत्र मंत्र उपदेशित असे गुरु आहेत घरोघरी आयते. परिशिष्यास सत्वस्तू मिळवी. सत्वस्तू काय करतो? मिळवी. मिळवी म्हणजे काय? मिळवतो, दाखवतो. तो तंत्र मंत्र उपदेशित असे गुरु आहेत घरोघरी आहे ते. बरे शिष्यास सत्वस्तू मिळवी, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी त्याला सद्गुरु म्हणतो की जो मला सत्य वस्तू मिळवून देतो, त्या सत्याची ओळख करून देतो. मग जगामध्ये सत्य काय? ब्रह्मसत्य. जगत म्हणजे दिसतंय ते नाश पावणार आहे. जे दिशे ते नाशे, ना दिशे ते सत्य असे. आणि ते सत्य आहे ना जगाच्या पाठीवरती. ते सत्य आहे ना जगाच्या पाठीवरती. संत जनानो या सामान्य डोळ्यांनी कोणाला त्याची प्राप्ती झाली नाही. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय त्याची प्राप्ती झाली नाही. म्हणूनच म्हटलं ना सतगुरु शरण जाय त्यास ब्रह्म प्राप्ती होय. त्यास ब्रह्म प्राप्ती होय. अरे सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ब्रह्म प्राप्ती होऊ शकत नाही. भले संत जनानो तुम्ही आणि आता प्रभू रामचंद्रांचं नाव आदराने घेत असतो, घेतलंच पाहिजे. पण प्रभू रामचंद्रांना सुद्धा माय बापू वशिष्ठांना शरण जावं गेले. दार ठोठवलं. आतून आवाज आला. मी कोण? म्हणले नाही तुम्ही दशरथाचा मुलगा आहे, राजकुमार आहे मी. नाही म्हटले राजकुमार आहे. काय म्हटले? देवा
त्यासाठीच आलोय की मी कोण आहे. प्रभू रामचंद्रांना वशिष्ठाकडून हे ज्ञान घ्यावं लागलं, किंबहुना संत ज्ञानाने या परमात्म्याची प्राप्ती करावी लागली. भगवान श्रीकृष्णाला सांदीपनी गुरुकडून हे ज्ञान घ्यावं लागलं. तुकाराम महाराजांचं तर आपण म्हणतो काय, 15 दिवसा माझी झाला, प्रेमाने बोल, झाला विठू मज करा मदत, विठू मज भेटला. कसा भेटला, किती दिवसांनी, 14 दिवस कशात गेले, 14 दिवस कशात गेलं. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठू माझं भेटला निराकार. संत जनानो 15 दिवसांनी मला साक्षात्कार झाला. जो विठ्ठल जळीस्थळी भरलेला आहे तो एक आहे, तो निराकार आहे, सर्वव्यापक आहे, त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. त्या पांडुरंगाचं, त्या विठ्ठलाचं मला दर्शन झालं 15व्या दिवशी. 14 दिवस कशात गेले. ओ माय बाप हो, तुकाराम महाराज संत जनानो काय करायचे की संत जनानो ज्याची मी पूजा करतोय तो अव्यक्त आहे, तो निराकार आहे, तो येत नाही, जात नाही, खात नाही, पित नाही, शस्त्र कापत नाही, अग्नी जळत नाही, पाण्याने भिजत नाही, वाऱ्याने सुकत नाही, कान नसून ऐकतो, डोळं नसून बघतो, बिन पग चले सुनेविने काना, करे करम करे विधी नाना, असा परमात्मा आहे. आणि मी ज्याची पूजा करतोय संत जनानो, मनामध्ये प्रश्न निर्माण केला, देवा तो असा आहेस, तो निराकार आहे, तुला शस्त्र कापत नाही, अग्नी जाळत नाही, पाणी भिजवत नाही, तुला कोणी निर्माण केला नाही, मग असा परमात्मा आहे, तू कसा आहेस. संत जनानो निद्रा भोजन भोग भय ये नर पशु समान, ज्ञान आदि एक नर में ज्ञान बिना पशु जान, आहार निद्रा भय म्हणतो सर्व जीवाशी समान, परंतु मनुष्य योनीचे ज्ञान आघातच असे. अरे परमात्म्याने जन्माला घातलं ना, मला बुद्धी दिली, ज्ञान संत जनानो मला चिंतन करायचंय. मग ते चिंतन तुकाराम महाराजांनी केलं. महाराज तुकाराम महाराजांचा एक अभंग तुकाराम महाराजाचा. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली हो, प्रेमाने बोला, कुणी लिहिली ज्ञानेश्वरी? सच्चिदानंद बाबा दरो कुणी लिहिली? सच्चिदानंद बाबांनी. तुकाराम महाराजाची गाथा कुणी लिहिली हो, कुणी लिहिली गाथा? संत जनानो तुकाराम महाराज अभंग सांगायचे. लहानपणीचा मित्र संथाजी, जगणारे समोर बसायचा मित्र संत जनानो समोर बसायचे. तुकाराम महाराज संत जनानो अभंग लिहायचे, ते सांगायचे आणि संताजी लिहून घेत होते. पण त्याच वेळेला चिंतन करूया महाराज थोडं. सद्गुरु माता सुदीक्षितजी महाराज आत्मचिंतन दिले, मला चिंतन करायचंय. संत जना भक्त भक्ती भगवंत नाम सद्गुरु मोक्ष मनुष्य जन्म काय नेमका मी करतोय काय. चलने में प्रगती दिशा भी देखनी पडते, बाबा हरदेव शिव महाराज नेहमी सांगायचे. संत जनानो त्या वेळेला त्या काळातला डब्बू पैसा असे संत जनानो समोर असं विस्तव करायचे आणि त्या विस्तवामध्ये ते डब्बू पैसा टाकायचे. तुकाराम महाराज त्या डब्बू पैसा त्याच्यात टाकायचे, अभंग सांगायचे. संताजी लिहून घेत होता आणि संत जनानो लाल झालेला तो डब्बू पैसा त्याच्यातून उचलत होते आणि जिभेवरती ठेवत होते. जिभेला जर चटका बसला तर संताजीला म्हणायची, संताजी तो कागद फाडून टाक, तो सत्य नाहीये. ज्या ते माझ्या जिभेला चटका बसला ना, फोटो ते फाडून टाक. संत जनानो ते तुकाराम महाराज म्हणतात 15 दिवसा महाजी 4500 चटके संत जनानो ज्यांनी घेतलं ना तुमच्या आमच्या हितासाठी, माऊली असतील, तुकाराम जेवढे साधू संत होऊन गेले संत जनानो 4500 चटके संत जनानं घेतल्यात. आणि त्याच्यातलं ते वाक्य 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू मज भेटला निराकार. 4था दिवस अनुष्ठान केलं.
लहानपणीचा मित्र संताजीला सांगून गेले, मी म्हणे भामागिरी डोंगरावरती गुहेत गेले, 14 दिवस अनुष्ठान, अन्न पाणी नाही, अनुष्ठान केलं, अन्न नाही पाणी नाही. संत जनानो तू असा आहेस, मला काय भेटत नाही, अनुष्ठान. संत जनानो 14 दिवस तुकाराम महाराजांनी ते अनुष्ठान केल्यानंतर 15व्या दिवशी जोखा निर्गुण निराकार तेने धरिला अवतार. अरे या परमात्म्याने चैतन्य बाबाच्या रूपामध्ये येऊन संत जनानो आपणच देव होय गुरु, चैतन्य बाबाच्या रूपामध्ये संत जनानो येऊन या निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती करून दिलेली. किती दिवस अनुष्ठान केलं बिन अन्न पाण्याचं? प्रेमाने बोला, किती दिवस? या संत जनानो आणि या ठिकाणी सूत्रसंचालन सुंदर महात्माने केलं ते सांगत होते. आमचे संत जनानो मुखी महात्मा भोसले महाराज ते बी सांगत होते की ज्या कुणाला ते परमात्म्याची प्राप्ती करायची ना, आज आता ताबडतोब मंदिरामध्ये या. 14 दिवस ह्या काळात अनुष्ठान कोण करणार? अहो सत्संगला चल म्हणलं ते राग येतोय. त्याच्या पुढचं सांगू का आमच्याकडचं फलटणचं? एखाद्याला महाराज म्हणलं तरी राग येतोय. 14 दिवस अनुष्ठान. अहो 14 सत्संगला संत येणार नाही, हिता आला नाव नाही घेतलं तर म्हणेल तुमची सत्संग, तुमची ढोलकी. भोसले महाराज राम राम. 14 दिवस. पण आज दयाळू झाला सद्गुरु माझा दावी परमेश्वर, माझी माथा दयाळू झाली हो देश विदेशामध्ये ना. संत जनानो हा लाठवडे गावचा विषय ना, हातकणंगले तालुक्याचा विषय ना, जिल्हा कोल्हापूर याचा विषय ना, महाराष्ट्राचा विषय ना, भारत देशाचा विषय. देश विदेशामध्ये माझी सद्गुरु माता संत जनानो ते कार्य करते. अरे बाबा तुला अनमोल असा मनुष्य जन्म लागलेला आहे, त्या मनुष्य जन्माचं सार्थक ज्याच्या प्राप्तीने होणारे संत जनानो त्याची प्राप्ती करून घे. दयाळू झाला सद्गुरु माझा दावी परमेश्वर, याला याओ या याला करा नमस्कार न पहा देव निराकार. देव कसा आहे? निराकार आहे हो. देव निराकार आहे, त्याला रंग नाही, रूप नाही, गंध नाही, वास नाही, अचल अविनाशी निर्विकार आहे, शस्त्र असा परमात्मा आहे. एका म्हणून मुळीच नाही. संत जनानो फलटणच्या बाजूला साखरवाडी कारखान्यात, साखरवाडीच्या तिथे संत जनानो एक कीर्तन चाललं होतं. कीर्तनकाराने संत जनानो समोर प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? म्हणले या जगात देव आहे का? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या जगात देव आहे का? काहीतरी म्हणा घ्याय नाही तर आहे. बरोबर आहे ना? कोणाला विचारा, कोणी म्हणणार आहे, कोणीला विचारा ना, कोण म्हणणार आहे. नाही म्हणते का कोण? आहे. आता समजा नास्तिकवाले म्हणत असतील नसतील तो भाग सोडून द्या, तिकडे आपल्याला जायचंच नाही. सांगायचं काय की या जगात देव आहे का? आहे. तो तुम्ही बघितला? बघितला का? बघितला? आता सद्गुरूची कृपा झाली. संत सद्गुरु परमात्मा तीनों बडे महान संत मिळावे सद्गुरु, सद्गुरु मिळावे राम. संत याने या परमात्म्याला मिळावलं म्हणून तुम्ही आता काय म्हणताय? देव देव म्हणून म्हणताय ना. पण संत यानं त्या ठिकाणी सर्व म्हणजे संसारी म्हणजे कसं आहे की ज्ञान नव्हतं ना. कीर्तनकारांनी विचारलं या जगात देव आहे का?
म्हणले आहे. तो दिसतो का? सगळे म्हणले नाही. काय म्हणले? मग कीर्तनकार सुद्धा म्हणले बरोबर आहे, फुलात सुगंध दिसतो का? दिसतो का फुलातला सुगंध? ही लाईट आहे, याच्यामध्ये ही लाईट दिसते का? म्हणले तसा देव दिसत नाही. बरोबर आहे ना? काय म्हणले? तसा देव दिसत नाही. आणि त्यांनी परत एक प्रश्न विचारला. म्हणले ज्यांनी कुणा पाहिला असेल ना त्यांनी हात वर करा. कोणी विचारलं? त्या कीर्तनकाराने विचारलं. संत जनानो, आमचे एक महात्मा, आम्ही त्यांना तात्या म्हणतो, त्यांनी हात वर केला. काय केला? असा हात वर केला. म्हणले महाराज मी पाहिला. आता बाकीची होती ना ओळखीची, तात्या बसा खाली, राहू द्या तात्या, राहू द्या. कारण खरं कोणाला पटणारच नाही ना. अहो तुम्ही पाहुण्याच्या घरी, एखाद्याच्या घरी, मित्राच्या घरी गेल्यानंतर संत जनानो तो मित्र काय म्हणला? ओ अरे जरा पुढं सरकून बसा, भिंतीला नवीनच कलर दिलाय, नाही का? भिंतीला कलर दिलाय. संत जनानो जरा पुढं सरकून बसा. काय? पुढं सरकून बसा. संत जनानो की पुढं सरकून बसलो, पण भिंतीला असं करतोय, खरंच दिलाय. अहो सांगितलं पुढं सरकून बस बाबा, कलर दिलाय. आणि संत जनानो एका तासच म्हणला ना, हे बघा आकाशे, मला वाटतं ही चांदण्या दिसतात का नाही? निश्चित 4,87,000 असतेल्या. हो असतेल्या. फट्यावर लय जोर, फट्यावरती लय जोर. संत जनानो सांगायचं काय की संत जनानो म्हणून अवतार सिंग महाराज, अरे तुकाराम महाराजांतर हे चटके घेतले, पण माझ्या अवतार सिंग महाराजांनी, संत जनानो मी निरंकारी, मी संकट जाणारच नाही, पण अवतार सिंग महाराजांनी संत जनानो त्या तुमच्या आमच्या हितासाठी बाबा बुटासिंग महाराजापासून संत जनानो त्यांनी सुद्धा अरे जगाचे हाल किती संत जनानो सोसले ना. बाबा बुटासिंग महाराज असतील, अवतार सिंग महाराज असतील, अरे गुरुबचन बाबाजींना तर संत जनानो तुमच्या आमच्या सुखासाठी बलिदान द्यावं लागलं. चटके नाही घेतले, बलिदान दिलं. कशासाठी? तुमच्या आमच्या सुखासाठी. संत जनानो या संत जनानो तेच अवतार सिंग महाराज म्हणतात, अरे मी म्हणतो मज प्रभू मिळाला जगताचा नाही विश्वास. मी पाहिलाय, पाहता येतो, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला गणला हरी दिशे, सद्गुरूची कृपा व्हावी लागते. मी पाहिला, मी म्हणतो माझा प्रभू मिळाला जगताचा नाही विश्वास. निज अनुभव स्वय सांगतो फसवण्याचा नाही प्रयास. जीवन मुक्ती मला मिळाली हाच असे माझा दावा. जन्म मरण या पाशातून सोडवले मी मम जीवा. ऐका जन्म सत्य वचने जन्म मरण न जाता. अवतार म्हणे यम धर्माची भीती न जाता. अरे आम्हाला यमाची भीती आहे काय? जे म्हणतो ना दिसत नाही त्याला यमाची भीती असते. म्हातारी एक आजीबाई 90 वर्षाचे 80 वर्ष झाले, सुनबाईने म्हणायचं जा मुळी घेऊन ये. कशातनं? जंगलातनं. तिने आपलं मुळे घ्यायची कामाने उपाळले. संत जनानो आली, यमा काय येणास? मला घेऊन जा. आणि मुळी टाकली की खाली आणि बसली एका झाडाखाली. यमा उन्हाने कशी झाली, मुळी टाकली. यमा तुम्हाला कशाला ठेवले? जा घेऊन. झाडाखाली बसलो. आला की येऊन पुढे म्हणले आजी तुम्ही बोलवले, तू कोण आहे? म्हणले मी यम आहे. तुम्ही म्हणलं ना कशाला ठेवले? यम आहे. आला सोय, मुळी उचलून दे. संत जनानो, पण या ठिकाणी ज्या परमात्म्याला संत जनानो ज्याने जाणलं, यम येणारच नाही. बोवा लावला तरी येणार नाही. का? अवतार सिंग महाराज म्हणतात अरे जीवन मुक्ती मला मिळाले. सांगायचा भाव संत जनानो बोलेल जेवढं थोडं वेळ दिला गेलं त्याच्यावर टाइम. हे असंच आहे बघा. अजून सुरुवात बी नाही केली, तिकडे गेली बी नाही अजून. कुठं? आज माझा सद्गुरू भेटविल जो प्रभूच्या संगे, पूर्ण सद्गुरू तोची खरा. देईल सुख शांती जीवनी, पूर्ण सद्गुरू तोची खरा.
या ठिकाणी संत जनानो तुम्ही येता, वाल्मिक मंदिर समोर आहे, जेवढी मंदिर आहेत तुम्ही येता जाता, मंदिरामध्ये जाऊन कधी म्हणलंय का शेजाऱ्याचं भलं होऊ द्या? म्हणलं शेजाऱ्याचं भलं होऊ द्या. कुणाचं भलं होऊ द्या? कुणाचं भलं होऊ द्या? माझं. कारण मनुष्य हा सुखाभिलाषी प्राणी आहे. पण खरी गंमत सांगू, सुखासाठी हे पळते पुढे पण दुःख ह्याचा काय पिच्छा सोडत नाही. एखादं टप्पल पडलेलं माणूस घेतलं नाही, सातारा जिल्हा पेटा ओने भयान. मला कवताच्या झाडाखाली जरा सावलीला उभं राहा. सावलीला गेलं, कवताच्या झाडाखाली वरनं पडलं कवट, कशाव रक्त बंपा. तसं जी माणूस सुखासाठी धडपडतोय पण संत जनानं दुःख याचा काय पिच्छा सोडत मको. धावतीच फणी सर्प धावती विठी. बेडूक आहे बेडखाच्या माग, साप आहे सापाच्या मागे मोर आहे, मोराच्या माग वाघ आहे, वाघाच्या माग निष्णांत शिखारे. सुखासाठी संत जनानं तुम्ही आम्ही धडपडतोय पण सुख. मौलीनं 9व्या 501 ओवी लिहिले. मृत्यूलोकी सुखाचे काने ऐकवेल कवनाच्या सर्वांनी, कैशी सुख निद्रा हंतुर्णी इंगळाच्या. अरे विस्तवावरती झोपलेल्या सकाळ उठून कोण म्हणेल ना मला रात्री फार सुंदर झोप आली. कुठं? तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, दुःख बांधवडे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग ह्या सुख नाही का? सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर, बाप रुक्मा देवीवर, बाप रुक्मा देवीवर. आत्ताच अभंग गायला आमच्या गजानन महाराजांनी. अरे गुरु सुखाचा सागर होय, सागर आहे सुखाचा. नामदेव एक मौलींचा मौलींचा संत यानं त्यांनी गायला. मग सुख नाही का? मग संत जनानो सुख जर या मनुष्य जन्मामध्ये जर नसत तर अपेक्षा त्यांनी केली असते का? कारण हे दुःख आहे ना, हे आगंतुक आहे का अंगभूत आहे? प्रेमाने बोला. हे जे दुःख आहे ना आपल्याला, अंगभूत आहे का आगंतुक आहे? अरे आगंतुक असतं म्हणजे जन्माबरोबर दुःख असतं ना, तर अपेक्षा केली असते का आम्हाला सुख मिळावं म्हणून? नसती केली ना. मौलीने एक ठिकाणी प्रमाण दिलेले आहे. हिंग त्रासला घाणी सुगंधत्व कैसे आणि द्रवपण सांडून पाणी कैसे राहे. स्वभाव आहे पाण्याचा, द्रवपण हिंग स्वभाव आहे. मग म्हणले याचा स्वभाव काय? स्वभाव सोडत नाही ना. मग संत जनानो हा दुःख का भोगतो दुःख? कारण याचा स्वभाव जर म्हणजे दुःखाचाच असता तर सुखाच्या अपेक्षा केलीच नसते ना. पाणी म्हणेल का जाऊ द्या मोरोज आता लय वाहतो बसतो झाडावर. हिंग त्रासला घाणी सुगंध तो पैसे आणि हिंग संत जनानं डबी उघडल्यावर काय मोगराचा वास येणार आहे का? मग संत जनानो मग प्रश्न असा आहे की मी दुःख का भोगतोय? माझा तर स्वभाव तोच नाही, त्याला कारण आहे. कोणतीही गोष्टीचं कारण आहे ना संत जनानो, कारणानेच शेवट होत असतो. कशाचा? आपण संसार करतो याला कारण शरीर आहे म्हणूनच ना. राम नाम सतय म्हणल्यानं म्हणतो युट्यूबी घेऊन तेवढं नाही म्हशीला पाणी पाजून होतो का? अरे संसार करतो याला कारण शरीर आहे, शरीराला कारण पाप पुण्य करून जन्म आला प्राणी. आता मी फास्ट चाललोय, माझ्याकडे 5 मिनिटं बघतायत. 5 मिनिटं बी नाही, 2च मिनिटं. संत जनानो संसाराला कारण शरीर आहे, शरीराला कारण पाप पुण्याला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला भेद ज्ञान कारण, भेद ज्ञानाला कारण अज्ञान. आज जोपर्यंत हे अज्ञान जात नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये दुःख राहणारच, परत मी जन्माला येणारच.
म्हणून माऊलींना सांगितलं 9व्या अध्यायामध्ये 58 कसं ते होय पाहे पाद पवित्राने गोड पाशी त्याचे पदार्थ परा फेरेन गोष्ट काही शेवटी काय कमलाकडे दुध नानुवी किती अभि परिपारा चकल चोरे ना करे देवाच्या परिहारी लोहारत जायचं तेथ बसून उपवास करीत धरीत जैसा तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम मोठी भ्रांतीशी काम विषयावर तैशी मत जलवड सोडे माते न गवता जेव्हा पुढे म्हणून जन्म मरणाची डुठेली ढुळतच ठेली 9वा अध्याय 58 पासून 62 पर्यंत ओव्या म्हणून धावल्या कुणाला कळल्या आणि कळत नाही तीच बुवा चांगला असतो आमच्या गावातला अनुभव सांगतो पारायण 1981 साली आम्ही सुरू केलं म्हणजे आम्ही मुलांनीच आता संत जनानो समजा पारायण आहे आणि आम्ही इकडे बाहेर बोलवलंय समजा भोसले साहेबांनी इकडे आम्ही दुसऱ्या दिवशी घरी गेलो ना महाराज काय सांगायचं रात्री लय भारी अभंग घेतला होता महाराजांनी लय भारी अरे बोलवलं होतं आठवड्याला गेलतो संतांचं दर्शन करून आलो सद्गुरूची कृपा झाली नाही नाही महाराज रात्र तुम्ही पाहिजे होता लयच भारी अभंग तुम्ही असताना मजा आली असती खरंच रात्र लयच भारी कोणता अभंग घेतला होता पुनष्ट काय सांगितलं पुनष्ट आणि मग लय भारी कसं मग लय भारी कसं कारण संत जनानं कळे ते ना कळे ते ना वळे एका सद्गुरू गेले जर माझ्या जीवनामध्ये सुख हवं असेल ना हा देईल जो सुख शांती जीवनी पूर्ण सद्गुरू तोची खरा घरात जो घरातले द्यावी घरात आता ह्या गावात संत जनानं एखादा महात्मा आले गावातलाच तो कुठला याच गावातला ना आला लाठवड हायवे अरे बाबा लाठवडच आहे की घरात आहे समजा घरात स्वतःच्या घराच्या समोर उभा राहिलाय हे घर माझच का आता संत जनानो हासा जो म्हणतोय तो अज्ञान पण घरात जो घर दावी माझे सद्गुरू घरात घर देवात देऊळ आणि देवळात देव त्याची प्राप्ती सद्गुरू करून देतात आत्म्याला जो पती भेटवी पूर्ण सद्गुरू तोची खरा अरे आत्मारूपी स्त्री ने महाराज तो परमात्म्याचा अंश ईश्वर अंश जीवा विनाशी मैं भाव असो जीव लोक एक हरी आत्मा जीव शिव समा आत्मा आणि आत्मा परमात्मा आहे ना याच लग्न लागलं ना जीवनात सोपे सद्गुरूने माझ्या निज रूपाला दाविल या आत्म्याच लग्न कोणाशी लावलं परमात्म्याशी आज 9 दाम्पत्य समोर आहे संत जनानं सत्कार केला मला माहित नाही त्यांनी ज्ञान घेतले का नाही पण जीवनामध्ये 2 लग्न करावीत बरं का अहो साकारला मी 25-30 वर्षापूर्वी असं बोललो म्हणले काय महाराज सांगताय 2 लग्न एक सांभाळायचे पंचायत अरे बाबा एक शारीरिक लग्न जे ब्राह्मण लावतात ते लग्न ब्राह्मणाकडून ब्राह्मण म्हणू का मुलाला ते लग्न 2 शरीरात संत जनानं पण सद्गुरू कडून आत्मा रूपी स्त्री परमात्मा रूपी पतीचं लग्न ज्या वेळेला लागतं ना त्यावेळेला घरामध्ये सुख शांती समाधान आनंद परमानंद येत असतो आणि संत जनानं ते लग्न आज माझे सद्गुरू लावून देतात या एकच मिनिट राहिले दिल्लीमध्ये सद्गुरू काय करत असतो संत जनानो आत्मारूपी स्त्री परमात्मा असं संत जनानो नवीन लग्नामध्ये त्या महात्मेने सुंदर असा चहाचा कपशेट म्हणजे चहाचा महागडा कपशेट असा संत जनानं घेतला होता महागडा आणि त्यांचं ध्यान फक्त काय माहितीये ज्या वेळेला 86 जी घरामध्ये येतील ना त्याच वेळेला या महागड्या कपातून त्यांना चहा द्यायचा
त्याच वेळेला संत जनानो तिथून भगत कोटुमलजी चाललेले आहेत. लग्न झालेले 2 दिवसापूर्वी. अरे जावं आशीर्वाद द्यावा. भगत कोटुमलजी संत जनानो त्या कुटुंबामध्ये गेलेले. कुटुंबामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अनुभव आहे. संत जनानो नवीन नवरे असल्यावर चहा घेऊन कोणाला लावणार? कुणाला लावतात? सासूबाई जाते का तुम्ही? नवीन लग्न कोण कोण जातं का? अनुभव आहे का नाही? कोण? नवीन का? जा आशीर्वाद घे. अवतार गुरुची दृष्टी केवळ जीवनाचे कल्याण. संत जनानो अरे संतांची दृष्टी पडली ना जीवनाचं कल्याण होत असतं. मग संत जनानो ती मुलगी जी नवीन लग्न झालेली संत जनानो म्हणले कुटुंबाचे काय आणि शेंशीचे काय? अरे सद्गुरु स्वरूप आहेत. हा त्या महागड्या कफामध्ये चहा घेऊन संत जनानो ती नवीन नवरी आली. येताना संत जनानो त्याने ऐकलं होतं महागडा सेट आहे, एक संच आहे. ज्या वेळेला 86 येतील ना त्यावेळेला चहाचं तोंड देत आहे. बघत कुटुंबजी गेले संत जनानो ती बिचारी चहा घेऊन अशी येते. येता येता संत जनानो असं जे साडी होती ना ती गुडघ्यामध्ये त्या थोड्या याच्यामध्ये अडकली. संत जनानो हातातली चहाची म्हणजे चहाचा कप आहे ना तो पडला. आता खाली पडल्यानं काय होईल? अहो फुटला. आता फुटल्यानंतर काय होईल? ही बिचारी नवीन म्हणे अरे मी ऐकलंय की 86 ला एवढा महागडा आणलाय. आता माझे सासू काय म्हणतील, माझी सून काय म्हणेल, माझे सासरे काय बोलतील. माझी नंतर बोलायचंच काम नाही. जोपर्यंत भाऊजे आनंदच नाही. चला मी तिकडे जात नाही. सांगायचंय संत जनानो म्हणजे आता काय थोर 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 ती बिचारी कापते. थोडं आता काय होणार, मला काय बनणार, मी नवीन आहे. थोर 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 कापते. तेवढ्यामध्ये संत जनानो ते महात्मा भगत कोटुंबजीला म्हणतात. काय म्हणतात माहिती आहे? भगतजी तुम्ही आला. अरे आमच्या घराला चरण लागलं. आम्हाला तर गदगद झालं. आनंद आनंद तर झालाच झाला. पण आमच्या घरातल्या बशीला सुद्धा आनंद होऊन खाली पडली. मग संत जनानो ती सुनबाई म्हणते अरे कुठल्या घरामध्ये मला दिले? किंवा माझे सासरे म्हणले मला तर आनंद झालाच झाला पण माझ्या घरातल्या तो बशा सुद्धा आनंदाने उडे मारून खाली पडली. सुनबाई म्हणली खरंच मी भाग्यवंत आहे की अशा घरामध्ये मला सद्गुरूनं काय केलं. घरामध्ये सद्गुरूनं अशा घरामध्ये हा जर भाव निर्माण व्हायचा असेल आज आता ताबडतोब मंदिर. नुसतं मंदिर सुद्धा नव्हे तिथं जाऊन सद्गुरूने दिलेलं ज्ञान ज्ञानावरती ध्यान. बिना गुरु के ज्ञान उपजे ज्ञान बिन नाही टिकत ध्यान. तर संत जनानो या ते ज्ञान घ्या. जन्मालाचं सार्थक करा. बोलेल तेवढं फार थोडं आहे. फार समाधान वाटलं एवढी विशाल सत्संग. आणि खरं सांगू जिथे जिथे जातोय रात्री पंढरपूर मंगळवेढेच्या बाजूला होतो संत जनानो. मागच्या 4 दिवसांमध्ये सांगण्याचा भाव संत जनानो दासचं असं अनुमान आहे की सद्गुरु माता सदीक्षितजी महाराज यांचं नजदीक इथं संत जनानो चरण लागलं. तुम्ही संतबाई बाप त्या ठिकाणी आला आणि सद्गुरूची दृष्टी संत जनानो पडली. जिथे जाल तिथे असे विशाल कार्यक्रम होतात. आज सुद्धा सद्गुरु माताजींची असीम कृपा आहे. बस हसते रहो, हसाते रहो, खुश रहो. सद्गुरूकडे एवढीच अरदास करेल माताजी दया करा. तू करता है जगत का, जगत करता करिता तुम्ही आहात. अरे झाडाचं पान तुमच्या सत्तेशिवाय हलत नाही. जे काय होतंय ना तुमच्या सत्तेनंच होत आहे. सर्वांना तनाचं मनाचं धनाचं सुख द्या. निरंतर संतांची सेवा करत सत्संग सेवा सिमरन करत सर्वांचा येलोक परलोक सुखीला व्हावा. प्रेमाने बोला.